नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बेलदेव मोही गावामध्ये तालुका मान जिल्हा सातारा येथे आज आपण आलो होतो. तर आज भंडारा आहे, श्रावण महिन्यामध्ये असतो. तर तुम्ही बघू शकता की आज मोही गावामध्ये बेलदेव देवस्थानच्या तिथे आज भंडारा आहे. तर भंडारा खूप सुंदर असतो आणि आपल्या मोही गावातूनच आज हे भजनी मंडळ हेही सुद्धा भजन करत आहेत. पारंपरिक महाराष्ट्राची लोककला जपत असलेले आपले म्हणजे गजी ढोल नृत्य ते मंदिराच्या तिथे साजर होत आहे. तर तुम्ही ते बघू शकता की आज महाराष्ट्राची वारसा जपत असेल तर तो हा धनगर समाज आणि सगळे समाज एकत्रित येऊन ह्या बेलदेव भंडारा म्हणजे पुरणपोळीचा महादेवासनी निवद असतो. तर गजी नृत्य तुम्ही बघताय हे मोही आणि आजूबाजूचे जे गावं आहेत, शिखर शिंगणापूर, डिंगरवाडी, मोही, तर आजूबाजूचे वस्ती वगैरे असतात, तिथून हे भाविक येतात आणि आपले गजी नृत्य साजर करतात. हा श्रावणामध्ये भंडारा असतो, बेलदेव भंडारा मोही गावमध्ये तालुका मान जिल्हा सातारा येथे. 700 वर्षापूर्वीची परंपरा जपत असलेले हे मोही गाव सुंदर बघताय तुम्ही. देव भंडारा असतो तो बेलदेव भंडारा सोहळा. आज सर्वजण एकत्र येऊन हा सण सोहळा साजरा करतात. आणि बेलदेवामध्ये पुरणपोळीचाच निवद असतो आणि महाप्रसाद पण असतो. तर पुरणपोळी तयार होत आहे. तर हा पुरणपोळीचा निवेद असतो त्याच्यासाठी महिलासुद्धा म्हणजे आपल्या बेलदेव भंडाऱ्यामध्ये 4-5 जणांनी पोळ्या लावण्यासाठी जायचं बरं का. बराच 4-5 जण बसलेले आहेत, थोडं मदत करा एकमेकांनी. मामीची पोळी फुगवणार. महिलांनी दर्शनासाठी जाऊ नका बरं का. दर्शन बारी बंद आहे, अभिषेक चालू आहे, दर्शनासाठी जाऊ नका कोणी सुद्धा. नमस्कार मित्रांनो, आता आपण मोही गावामध्ये बेलदेव मध्ये जे पुरणपोळीचा निवद केला जातो ते आपण आता त्या मावशींकडनं जाणून घेऊया. तर पुरणपोळी हा निवद कशासाठी केला जातो तर आपली ओळख करून द्या पहिली. हा कृष्णाबाई आनंदा कुंभार. माईक जवळ धरा, माईक. हा राहणार मोही. हे आमच्या गावची परंपरा खूप दिवसापासून म्हणजे बऱ्याच 75 वर्षापूर्वीपासून चालू आहे. तर हे पुरणपोळीचा स्वयंपाक देवाला आवडतो आणि महिलांचा भरपूर सहभाग असतो. आणि आम्ही आमच्या गावातली लोक भरपूर सातत्याने आणि मन लावून काम करतात. प्रत्येकाने वेगवेगळे काम वाटून घेतलेत आणि खूप हौशेने हा आमचा भंडारा होतो. हॅलो, सुस्थित होऊ द्या. आपल्याला यंदा लवकर झालेला आहे, घाई करू नका. जेवणाला पोटभर जेवायचं आहे आणि पोट
जेवण करायचं नाही. या महिलाला आमटी नाही अजून इथं. इथं पहिल्या पंक्तीला आमटी पण नाही पुरवणं. गुळवणी वरच्या साईडला जाऊ द्या. राजू माने यांची 4 वेळा सांगितलेलं त्यांनी गुळवणी वरच्या साईडला जाऊ द्या. हो मधल्या टप्प्यात गुळवणी कमी. चला ह्या साईडला आमटी होते, खालच्या साईडला वरती वाढ झाल्याशिवाय चारी कोपऱ्याला बघा अजून कुठं राहिलंय का. तर मंदिराचे देवदेवांची आरती पूर्ण झाल्यानंतर महाप्रसाद चा कार्यक्रम सोहळा असतो तो तुम्ही बघू शकता की समोर चालू आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या राजमुद्रा फेटा यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जेवढ्या होता होईल तेवढे हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर टाईप करा. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या राजमुद्रा फेटा यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आता झाला आपल्या मोही गावामध्ये बेलदेवमध्ये महाप्रसाद असतो तो भंडारा पूर्ण झालेला आहे.